सर्वांना जय योगेश्वर. आज परमपूज्यने पांडुरंग शास्त्री आठवले यांचे काही मी ऐकलेले विचार आहे प्रवचनातून ते आपल्याला सांगणार आहे. आणि विषय असा आहे की मन आणि बुद्धी यातील फरक. मनाने घेतलेले निर्णय आणि बुद्धीने घेतलेले निर्णय, कोणते निर्णय योग्य आहे ते मी थोडक्यात सांगतो. तसेच स्वाध्याय परिवारात सोशल मीडियावर भाव करणं, सोशल मीडियावर विचार सांगणं हे चालत नाही, तसं त्याला मान्यता नाही. पण मी थोडक्यात काही सांगतो, कारण मला इतर हिंदी राज्यातील बरेचसे मोठमोठे फेसबुक ग्रुप, युट्यूब ग्रुप स्वाध्याय परिवारचे दिसत आहे. आणि त्यातल्यात खास गुजरात मधले सर्वात जास्त फेसबुक ग्रुप आहे. त्यामुळे मी थोडक्यात एक अशी माहिती सांगतो. तसं चालत नाही, पण मग एक मला आवडलं म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचवतो. तो विषय होता मन आणि बुद्धी. तर खरंच मस्त ऐकासारखे विचार आहे की भावना विरुद्ध विचार, मन हे काय असतंय. तर मन हे एक भावनाचे केंद्र आहे असे सांगितलेले आहे. आणि ते त्यात मला काय आवडते किंवा मला काय वाटते यावर चालते. प्रेम, राग, आनंद, दुःख या सर्व गोष्टी आपल्या मनात उमटत असतात. आणि मन सहसा हे चंचल असते. बुद्धी एक विचाराचे केंद्र आहे असे सांगितले आहे. की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा विचार करते. बुद्धी तथ्यावर चालत असते. तसेच मनात सतत नवीन इच्छा निर्माण होतात. मन हे चंचल असते. मन हे भरकटत असतं. मनाला एखादी गोष्ट हवी असते, मग ती आरोग्यासाठी किंवा भविष्यासाठी चांगली असो वा नसो. तसंच मन हे एखाद्या गोष्टीकडे पाहून माणसाची वासना निर्माण होती, ही मनाची आहे. आणि बुद्धी म्हणते तिकडे लक्ष देऊ नको. वासना म्हणजे ती तुझं कोणीतरी एक दैवी नातं आहे, त्यामुळं त्याला बुद्धीने विचार कर, ही बुद्धी झाली. आणि वासनेनं पाहणं म्हणजे हा एक माणसाचं मन झालं. मन माणसाला कोणीकडे घेऊन जाते. तसंच एक उदाहरण सांगितलेलं आहे त्यांनी, दादाजींनी, की समजा एखाद्या ठिकाणी साप निघला आणि आपण आरडलो, साप 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 साप, तर माणसाचं मन एकच सांगतं की साप म्हणजे फक्त इथून पळ काढणे. आणि बुद्धीने जर विचार केला तर साप म्हटल्यावर साप आपल्यापासून किती दूर आहे, तो विषारी आहे का, तो आपल्याला चावू शकतो का, किती लांब आहे, हा विचार करणं म्हणजे बुद्धी. आणि साप म्हणला नुसतं पळ काढणं म्हणजे मन. बघा, बुद्धीना निर्णय घेतला तो कधी योग्य असतो. किती छान शिकवलेला आहे आपल्याला. तर बुद्धी त्या आपल्याला झालेल्या इच्छेवर नियंत्रण ठेवण्याचं काम बुद्धी करते आणि निर्णय घेते. तसे भूतकाळ आणि भविष्यकाळातील मन काय असतं, मन अनेकदा भूतकाळातील आठवणीत आपल्याला घेऊन जातं आणि तिथंच रमतं. किंवा भविष्यातील एखादी काल्पनिक चिंता गुंतलेली असते, ती एका जागी स्थिर राहत नाही मन. आणि बुद्धी काय करते, बुद्धी वर्तमानातील परिस्थितीचे वेगवेगळे विश्लेषण करते आणि एखाद्या समस्यावर मार्ग काढण्याचं काम बुद्धी करते. तर आपण या दोन्हीतला फरक काय आहे की मन म्हणजे अनुभवणे आणि इच्छा करणे, याला मन म्हणतात. आणि बुद्धी काय, विचार करणे आणि ती गोष्ट पारखून घेणे. चंचल आणि भावुक होणे म्हणजे मन. आणि बुद्धी काय असते, स्थिर आणि त्याचा सारासार विचार करणार म्हणजे बुद्धी. मन काय करतं, एखादी आवडीनिवडी करतं. आणि बुद्धी काय करते, योग्य की अयोग्य. अत्यंत वेगवान म्हणजे मन हे अत्यंत वेगवान असतं. आणि बुद्धी काय असती, संत आणि विश्लेषणात्मक असते. ती कोणतीही गोष्ट विचार करूनच करते. मन हे लगेच निर्णय घेतं, काही रागात बोलतं, बडबड करतं. आणि नंतर आपण बुद्धीने जर विचार केला तर त्याचा आपल्याला पस्ताव येतो. मग आपल्याला माफी मागा वाटते. का, ते घडून गेल्यावर मागा वाटते, कारण आपण बुद्धीने विचार केलेला असतो. आणि लगेच रागात उत्तर दिलेलं ते मनाचं असतं, कारण मन एकदम फास्ट असतं. त्यामुळं थोडं थांबून आणि विचार करून मनाने कोणतेही निर्णय घ्यायला पाहिजे. मन हे एका रथाच्या घोड्यासारखे आहे, जे कोणत्याही दिशेला धावू शकते. तर बुद्धी ही त्याच रथाच्या सारखी आहे, जी घोड्यावर नियंत्रण ठेवून रथाला योग्य दिशा देते. यशस्वी जीवनासाठी मनापेक्षा बुद्धीचा सल्ला मानणे जास्त फायद्याचे ठरते. म्हणून कोणतेही निर्णय
बुद्धीना घ्या असं दादाजी कायम सांगत असतात. अध्यात्म आणि मानसशास्त्र काय सांगते की ज्याचे मन बुद्धीच्या नियंत्रणात असते तो माणूस यशस्वी आणि शांत होतो. जर मन बुद्धीवर स्वार झाले तर माणूस व्यसनाच्या किंवा चुकीच्या सवयीच्या आहारी जातो. एक आगळ्या एक वेगळ्या मार्गाला तो माणूस जातो. त्यामुळं मन हे बुद्धीच्या आवाक्यात ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तुम्हाला गुलाबजामुन दिसले तर मन काय म्हणतं, गुलाबजामुन पाहताच मनात विचार येतो, हा किती छान दिसतोय, मी खाऊ का? नाही. तर बुद्धी काय म्हणते, नाही नाही तू खाऊ नको, तुला शुगर आहे. तर लगेच बॅकग्राऊंड मध्ये शोध घेते बुद्धी. यामध्ये मी गुलाबजामुन खाल्ला होता तेव्हा तो खूप गोड लागला होता. जुनी आठवण करून देत. आणि बुद्धी काय करते, विचार करते आणि निर्णय घेते. उद्या तुझा शुगर टेस्ट आहे त्यामुळे आज न खाल्लेले बरे, हा बुद्धीचा निर्णय. आणि मन मन काय म्हणतं, जाऊ दे हे खाल्ल्यानं काय होतं, पण त्याचे खूप मोठे परिणाम होतो, याला म्हणतात परिणाम. आणि शेवटी अहंकार असतो, शेवटी शिक्कामोर्तब करतो तो अहंकार. मी आता हा गुलाबजाम खाणार नाही कारण मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो, हे ओळखणं म्हणजे माणसाचा अहंकार. जेव्हा आपली बुद्धी शुद्ध असते तेव्हा ती मनाला योग्य दिशा देते, चिंतातील वाईट आठवणी पुसून टाकते आणि अहंकाराला नम्र ठेवते. याला स्थित प्रज्ञ होणे किंवा स्वस्थ असणे असे म्हणतात. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय योगेश्वर.